नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। एकीकडे 26 नोव्हेंबरचा दिवस संविधान दिवस म्हणून स्मरणात ठेवला जातो, तर दुसरीकडे या तारखेशी निगडित एक काळा दिवस आहे। 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख मुंबईचं हृदय चिरत राहणारी आहे। त्या रात्रीचा अंधार आजही लाखो भारतीयांच्या मनावर एक दुःखद स्वप्नासारखं गडद आहे, ज्या मुंबईनं आयुष्याचं भान दिलं, जिथं प्रत्येक पाऊल उमेदीचा मार्ग शोधतं, तीच मुंबई त्या रात्री हतबल आणि वेदनेत पिळवटून गेली होती। 10 दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि 3 दिवस एका शांत धावत्या शहराला जखडून ठेवलं। हॉटेल ताज, ओबराय डायमंड, नरिमन हाऊस, CSMT रेल्वे स्टेशन आणि कामा हॉस्पिटल या ठिकाणी गोळीबाराचा कहर सुरू झाला। हा केवळ दहशतवाद नव्हता, तर मानव विरोधातला घृणास्पद हल्ला होता। ताज हॉटेलमध्ये झालेला बॉम्बस्फोट आणि आग, CSMT रेल्वे स्टेशनवर बेसावध प्रवाशांवर गोळ्या झाडणं आणि नरिमन हाऊसमधील अडकलेल्या कुटुंबांचा थरकाप उडवणारा संघर्ष, प्रत्येक घटना मुंबईचं रक्त सांडत होती। परंतु या सगळ्यातही आपले पोलीस, NSG कमांडो आणि सामान्य नागरिकांनी दाखवलेले धैर्य अविस्मरणीय आहे। तुकाराम ओंबळे यांनी स्वतःचा जीव गमावून अजमल कसाबला जिवंत पकडून एक महत्त्वाचा प्रमाण मिळवून दिलं। या धैर्याची गाथा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल। 166 निष्पाप जणांनी आपले प्राण गमावले, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली, तेथील दुःख कधीच भरून न येणारे आहेत। काहींनी आपले प्रियजन गमावले, तर काहींनी आपले हातपाय। मुंबईची यंत्रणा पुन्हा सुरू झाली, पण या हल्ल्याचा मानसिक घाव कुठल्याही मलमानाने भरून येणारे नाही। या घटनेनंतर भारतानं आपली सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आजही प्रश्न पडतो, आपण पुरेसे सजग झालो का? दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नेटवर्कचा नायनाट झालाय का? अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी मजबूत सरकार आणि सामान्य नागरिकांनी सतर्क राहायला हवं। 2016च्या हल्ल्याने केवळ मुंबई नव्हे, तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला एकत्र आणले। जात, धर्म, भाषा विसरून प्रत्येक जण हम सब एक है हा संदेश दिला। दहशतवाद्यांच्या क्रूर हत्येने मानवतेच्या नात्याने चोख प्रत्युत्तर दिले। आज 26/11चा स्मृती दिन, आपण त्या सर्व शूरवीरांना श्रद्धांजली वाहतो, ज्यांनी आपलं आयुष्य बलिदान केलं। त्यांच्या कुटुंबांसाठी एकतेचा हात पुढे करू शकतो। हा दिवस आपण विसरू शकत नाही, पण त्यातून शिकणं, पुढे जाणं आपलं कर्तव्य आहे। मुंबईचं मन आजही जखमी आहे, पण तिचं उमेदीचं नवं पान लिहिण्यासाठी ती तत्पर आहे। सपनों की नगरी या शब्दाने जिवंत राहणाऱ्या या मुंबईला त्रास देणाऱ्या अंधाऱ्या दिवसांच्या आठवणी विसरणं कठीण आहे, पण या वेदनेतून उभारीचं नवं विश्व घडवणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल।